सुख भेटी असं बी नाही बरं. मुंबईमा कीर्तन होतं म्हणा, कीर्तन ले गो मी. एक भाऊ म्हणे महाराज बाबा आपल्याकडे चला म्हणे आले. कीर्तन वगे म्हणतात चला भाऊ. त्यानं बंगलाच्या पायऱ्या चढता चढता थकी गो मी. इथला मोठा बंगला होता. म्हणता अहो भाऊ चहा ठेवा सांगत गरमा लय घ्या त्यानं गरमा बसाले बी काही कॉट नाही फाट नाही काही दिखे नाही. तेव्हा कसावर बसाडी भाऊ म्हणतात. त्यांनी बटन दाब त्या भीत माई कॉट निघ ना. हो म्हणा बापरे काय जमाना सुधारणा भाऊ म्हणतं. भीत माई कॉट मी कॉटवर बसणं म्हणतं कॉट ते दिखी घ्या पण या ना किचन वट्टा काही दिखत नाही हो. त्यांनी बटन दाबा ते भीत माहिती किचन वट्टा बी निघ ना हो म्हणा बापरे काय सुविधा आहे भाऊ म्हणतं. चहा बनायला लय ना म्हणतं का तुम्ही चहा लय ना बाई म्हणता अहो का बटन दाबीन भीत नाही बाई गाडी भाऊ. त्याला म्हणता का चहा तुम्ही लय ना बाई म्हणे महाराज लगीनच होईल नाही शिलगाई देरतून बंगलाले तुला बायको भेटली नाही चेटार देरतून बंगलाले. दादा शबरी मातेला जगाचा मालक भेटला. जगाच्या मालकाला शबरी मातेनं बोरं दिले खायला. पॉइंट नोट करा बरं. शबरी मातेनं बोरं दिली खायला रामाला उष्टी बोरं आणि प्रभू रामचंद्र खात होते. प्रभू रामचंद्र उष्टी बोरं खातात. लखनजी बघत होते. प्रभू रामचंद्रांनी टोकरीमधनं बोरं घेतली मुठभर आणि लखनजीला सांगितलं लखन ये अपनी माँ का प्रसाद है बेटा पाले भैया. लखनजीनं बघितले बापरे म्हणे हाय दली ना उष्टा बोरे हाय म्हातारी ना उष्टा बोरे आणि तवय काय कोलगेट नाही होतं बा चांगला दात घसेल होती. आणि हाई म्हातारी ना उष्टा बोरे हाव भाऊ बी काय राहणार माल बी खावाड राहणार काय करू भाऊ म्हणे. त्या मुठभर बोरे प्रभू रामचंद्र बोरं खात होते. लखनजीनं बघितलं माझ्या भावाचं लक्ष नाही आणि एका कोपऱ्याला फेकून दिलं. माझा जगाचा मालक तुम्हाला वाटतं जगाचा मालक बघत नाही पण तुम्ही काही करा कोणत्याही कोपऱ्यात माझा जगाचा मालक तुम्हाला बघतोय विसरायला चालणार नाही. माझ्या जगाच्या मालकाचं लक्ष होतं लखान तू माझ्या भक्ताचा अपमान केला ना माझ्या भक्ताची उष्टी बोरं खाल्ली नाही ना काही करून तुला उष्टी बोरी खाऊ घालेलच. महाराज जेव्हा रावणानं सीतामय्याचं हरण केलेलं आणि सीतामय्याच्या शोधासाठी जात असताना लखनजीचं युद्ध झालं इंद्रजीत सोबत आणि इंद्रजीत सोबत जेव्हा युद्ध झालं युद्धामध्ये लखनजी मूर्छा आके गिर गए. लखनजी पडून गेले आणि पडल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र जवळ आले. बघतात लखन ए भैया अरे का हुआ भैया. उठ खड़ा हो लक्ष्मण भैया के जीना लगे. उठ खड़ा हो लखन भैया के जीना लगे. लखनवा नहीं जाना 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 के जीना लगे. उठ भी जा तू लखन भैया कर रोएगी मेरी मैया. उठ जा रे लक्ष्मण भैया कर रोएगी मेरी मैया. अरे क्या मुखड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे. लखनवा नहीं जाना के जीना लगे. लखनवा नहीं जाना के जीना लगे. के जीना लगे. लखनवा के जीना लगे. उठ भी जा रे लक्ष्मण भैया घर रोएगी मेरी मैया. अरे क्या मुकड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे. लखनवा नहीं जाना के जीना लगे. रातिया नहीं जाना के जीना लगे. इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखन मूर्छा येऊन पडला बेहोश पडलेला आणि तेव्हा वैज्ञानिक सांगितलं जर तुम्हाला लखन जिवंत करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी जडीबुटी आणावी लागेल. आणि जी जडीबुटी कुठं होती हा वा 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 द्रोणागिरी पर्वतावर. आणि ती आणायला गेलेलं कोण होतं हनुमंतराय. हनुमंतरायाला माहितच नाही कोणती म्हणून हनुमंतरायानं तो पर्वतच उचलला आणि आणून ठेवलाय लक्ष्मणाजवळ. आणि वैद्याला सांगितलं तुम्हाला पाहिजे ती औषध इथून काढू शकतात. ती औषध कोणती होती माहितीये का. जवळ लखन ना आत्मा रामनी बोरे दिनात भाऊ आव प्रसाद म्हणे खायले. लखन म्हणे हाय बिलींना उष्टा बोरे माल खावाड राहणार म्हणे बोरे फेक दिलं होतात. प्रभू म्हणे मना बघताना अपमान करायना ना आता नाही पण कोणता तरी पद्धत म्हणून बघताना उष्ट खावाडसू म्हणे तुला. ते फेकलेले बोरं आणि तीच जडीबुटी लखनला मूर्छा येऊन पडल्याच्या नंतर बेहोश पडल्याच्या नंतर तीच जडीबुटी त्या उष्ट्या बोरांची पुन्हा लखनजीला पाजली. म्हणजे इथं भाग हा सोडा म्हणजे भक्तासाठी भगवंत स्वतःच्या भावाची सुद्धा परीक्षा घेतो. इतकं भक्तावर प्रेम आहे. म्हणून देवाच्या भक्तांची टिंगल करू नये आणि करी ते भोगणं पडस. बावले सोडत नाही ते तुमले माले सोडीन का तो
हा पर इथून मला सांगायचं असं होतं, शबरी मातेनं फक्त गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला, रात्रंदिवस नामचिंतन केलं, नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती झाली. हे सगळं घडलं कशामुळे? रात्रंदिवस नामचिंतन आणि गुरुजींवर शब्दात म्हणून हे घडलं नाही का. शबरी मातेला भगवंत भेटले कशामुळे? तर रात्रंदिवस हे पुराव शांत बसा रे. रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर साधकांनी सांगितलं, समजा जर का रात्रंदिवस नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती होते, आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करायला तयार आहोत, मग देवाला आवडेल का? साधकांना सांगत असताना नाथ बाबा सांगतात, रात्रंदिवस नामचिंतन करा, हा पहिला प्रकार आहे दादा. अजून भगवंत भेटत नाही, भगवंताच्या जवळ जायचं असेल तर अजून दुसरा प्रकार आहे, तो ऐका. तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, आवाज आहे. तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, हो हो तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, 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 हाय तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद, तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, गुरुदाये कळवळा वैष्णवाचा, हरी हरी कळवळा वैष्णवाचा, वैष्णवाचा, हरी गोपी चंदनीला, तुळशी माळ गळा गोपी तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद, तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा. वा वा. बाबाने सुद्धा उपाडी नाही गंमत. मग बाबान भाषा माझा डायलॉग द्या ना म्हणा ना, किरण माऊली मार दिया पप्पडवाले भज्जीवाले. बाबांचा आवाज गोड आहे नाही का? जुनी बसणीत ना, मग जुनं ते सोनं असणार. वा वा. नाही चांगलं आहे बाबा, ते बसेल तसं खरंच. काही जुना भजण्या बिचारा बलता बारिश आहेत बरं, गैरा बारिश येतं जुना भजण्या. आपला घर नाही तसं. हां असं आहे का? तर वय ते वातावरणावर खेळ असतो ना तो. चांगलं आहे. असं जुना राहणार ना ते बरंच आहे. पहिले पुरी दखाल जर जायत ना तरी एखादा म्हातारा संगेली येत, तर वयस पण जुडी जाय हो. हा ते पोरे जातात, दल असले या म्हातारा असले नेले जातात, मित्र संगेले जातात. आणि इथला बानट राहता मित्र लिचारतं तुलपट नाही का रे? ओ बानट सुरूत ना, तू बायको दका जायला रे, मित्र लिचारा ना तुलपट नाही का? ना उलगेल वावरे, तुम्ही उलगेल वावरे. पहिला लोक म्हातारा लई जायचं सांगे, आणि त्या म्हातारा इथलं स्ट्रिक वातावरण होतं. पहिला म्हातारा पोरले दखान पहिले सांगेत, ती पोरणा पहिले पाय वल्ला करीस ना ते चालायला लावा, आणि मग देखील पाहिले चूल राही ना का मग सांगेत पोर बागेशाली भुकरल्या राही पोरले. म्हणजे ती कुठेतरी अंधश्रद्धा असेल, पण म्हातारा लोकेच ना एवढा नियम होतात. बट या गोष्टी देखील पुरी व त्यात बी म्हणे चाव चिक्का करायला चालेल. ते पुरीच नाही ते आता चालीन बट चालीन कसं कराय ना. आता ते इथलं डोका माय आई तिथलं कट करली जात बरं आई किडा पाळा नशे बट. हा ते पोर कशी आहे, सुंदर आहे, नाके डोळे काय आहे, वो पाहिले चूल आहे का, वाई काहीच दखत नाही, फक्त जीवच शे का तिथलं दखतच आता. हा मग काय बेटीच जेमतेम राहणार ते मग काय. साधकांनी सांगितलं महाराज भगवंताचं नामचिंतन
भगवंत भेटेल का? नाही नाही. नाथबाबा सांगतात जर भगवंताची प्राप्ती करायची असेल रात्रंदिवस नामचिंतन नाही दादा, त्याच्यासाठी अजून नियम आहेत. मग काय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. नाही का? वैष्णवांबद्दल कळवळा असला पाहिजे, हृदयात अंतकरणावर प्रेम, अंतकरणापासून प्रेम झालं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. कोणाच्यावर प्रेम केलं पाहिजे? नाही, बरोबर सांगतात ना, त्यांचं पण बरोबर आहे. भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. पण दादा, भगवंतावर लोक प्रेम करत नाही. आता प्रेमाची परिभाषा बदलवून टाकली लोकांनी. एखादी मुलगीवर करतात त्याला प्रेम म्हणतात. नाही, विनोदाचा भाग नाही सांगायचा मला याच्यातून, मला खरा संदेश द्यायचा आहे. जर एखाद्या मुलीला एखाद्या पोरावर प्रेम होत असेल, त्याला प्रेम नाही म्हणता येत, तिला वासना म्हणतात. वासना. प्रेम फक्त मायचं लेकरावर असू शकतं आणि लेकराचं मायेवर असू शकतं. प्रेम भक्ताचं भगवंतावर असू शकतं आणि भगवंताचं भक्तावर असू शकतं. याला प्रेम नाही म्हणत. आपण लोकांनी प्रेमाची परिभाषा चेंज करून टाकली. त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला वासना म्हणतात. प्रेम कोणाला म्हणावं? तरुण बहिणींच्या पाया पडून सांगेल, काही काही पोरींना पटणार नाही, पण ताई आजचा कीर्तनकार म्हणून ऐकू नको, तुझा भाऊ आहे म्हणून ऐक ताई. प्रेम कोणाला म्हणावं? जर का पहिलं प्रेम आपण विसरूच शकत नाही तर दुसऱ्यावर प्रेमच होत नाही. बरोबर आहे ना? पहिलं प्रेम आपण विसरू शकत नाही, दुसरं प्रेम कोणावर होत नाही. आणि पहिलं प्रेम जे होतं, आपल्यावर न बघता प्रेम करते, ती म्हणजे आपली माय. आणि आपण जन्माला आल्याच्या नंतर जर कळत नाही तरी सुद्धा जिच्या हातात गेल्याच्या नंतर कळतं ही माझी माय आहे, तिला म्हणावं प्रेम. मुलगा वर्षाचा उद्या, वर्षाच्या पोराच्या समोर ऐश्वर्या राय उभी करून द्या, मोठी हिरोईन उभी करा, आणि त्याची माय जर सावडी असेल त्या सावड्या मायला एका साईडला उभं करा आणि एकीकडे हिरोईन उभी करा. तो लेकर कोणाकडे जाईल? मायकडे जाईल, कारण त्याला त्याची मायच सुंदर आहे. याला म्हणावं प्रेम. आपण करतो याला प्रेम नाही, ही वासना झाली. बरोबर आहे ना? आणि माया हो, प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधलं गेलंय तरी आपण म्हणणार आहोत बनाएंगे मंदिर. पण आजच्या कीर्तनातून मी असं सांगेल, प्रत्येक तरुण भावाला सांगेल, दादा माझा भगवंत विराजमान होतोय उद्याच्या दिवशी अयोध्यामध्ये. राम लल्ला येतोय उद्याच्या दिवशी, राम येतोय म्हणून प्रत्येक हिंदू तरुणानं मनात ठेवायचं की मी रामासारखं आचरण करेल. आणि माझ्या बहिणींनाही सांगेल, मी सुद्धा सीतेसारखंच आचरण करेल, बापाच्या शब्दाचा मान राखेल आणि पती तोच परमेश्वर असेल, हे भाव आपल्या मनात असले पाहिजे. आजच्या कीर्तनातून तरुण भावांना सांगेल, दादा बसलेले सगळे तरुण माझे भाऊ आहे आणि मी सुद्धा तुमचा भाऊ आहे, तुम्ही माझे भाऊ आहात. तुम्हाला सांगेल सगळ्या तरुणांना, आजच्या दिवशी रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं, आजच्या नंतर मी चुकीचं काम करणार नाही. चुकीचं म्हणजे काय? आजच्या नंतर शपथ घेतो, विमलच्या पुढीला सुद्धा हात लावणार नाही. उद्या प्रभू रामचंद्र विराजमान होत आहेत आणि आजच्या दिवशी तुम्ही कीर्तनाचं आयोजन करताय, सगळ्या तरुण भावांना सांगेल आजच शपथ घ्यायची, आजच्या नंतर मी विमलच्या पुढीला स्पर्श सुद्धा करणार नाही, अशी शपथ घ्या. आणि तरुण बहिणी हो, तुम्हालाही सांगतो, ज्या बहिणींचे लग्न बाकी असतील त्या बहिणींना सांगतो, तुम्हाला सुद्धा मी इथं वडनेर मध्ये येऊन बसलेल्या सगळ्या तरुण बहिणींचा भाऊ आहे, तुम्हाला मी अंतकरणापासून बहिणी मानतोय आणि तुम्ही सुद्धा मला भाऊ मानत असाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. म्हणतात ना मला भाऊ? म्हणताय ना? पण प्रत्येक भाऊ रक्षाबंधनला, दीपावलीला, अक्षय तृतीयेला बहिणीला काहीतरी ड्रेस घेतो, साडी घेतो. पण हा भिकारडा भाऊ आज तुमच्याकडनं भीक मागणार आहे, तुम्ही देणार आहात? देशाल ना तरुण बहिणी हो? तुमच्याकडनं पैसा अडका मागत नाही. दिवसाला 40-50 हजार रुपये कमवतो, तुम्हाला 10-20 हजार काय मागा ना, तुम्हाला पाहिजे 1000-500. तुमच्याकडनं पैसा अडका मागत नाही माया हो. आजचं कीर्तन ऐकताय ना रविकिरण महाराजांचं, तर आज मला भाऊ समजून हा भिकारी भाऊ तुमच्याकडनं एकच मागेल, ताई तू माझ्या धर्माची आ, मी तुला बहीण मानले, तू मला भाऊ मानते. आजच्या दिवशी माझ्या या जोडीमध्ये एकच भीक टाक की तुझ्यामुळे तुझ्या मायबापांची मान खालती जाणार नाही, एवढी दक्षता घे, म्हणजे झालं ताई. त्याला प्रेम म्हणशाल का? एखादा पोरगा रस्त्यावर भेटला तुम्हाला, 6 महिने मुलगा बोलतो लगेच प्रेम होतं तुम्हाला? 6 महिन्यात जर का पोरावर प्रेम होतंय, ज्या मायबापानं जन्माला आल्यापासून 20 वर्षाची, 22 वर्षाची, 25 वर्षाची केली, त्यांच्यावर प्रेम झालं नाही, 6 महिन्यात गोड बोलणारा पोऱ्यावर प्रेम झालं, याला प्रेम म्हणशाल का? निव्वळ वासना आहे महाराज. आणि पोरांनाही सांगतो, पोरी सोबत लग्न करत असताना तुम्ही आंतरजातीय विवाह करा, माझा अजिबात विरोध नाहीये, आंतरजातीय विवाह करा, पण पोरगी अशी कट्टर पाहिजे, तू माझ्यावर प्रेम करतो ना, ये माझ्या बापाकडे, माझा हात माग, तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आणि दादा जी पोर तो तिला मायबाप सोडून तुम्हाला सांगे पयाला तयार होईदास ना, जी मायबापासनं प्रेम वैकू शकणे नाही, तुला कितला दिन वैकीन राप्पा. आणि काही काही गोष्टी कायद्यावर मला बोट ठेवायचा अधिकार नाही, पण काही काही गोष्टींमध्ये चेंजिंग झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे मला. काय कायदा
पोराला पोरगी आवडली, कोर्टात आले, 18 वर्षाची मुलगी 22 वर्षाचा मुलगा असेल, लग्न लावून मोकळे मायबाप उभे राहतात, पोरगी एका साईड नाही, पोरगीला विचारलं जातं यांना ओळखते का? 20 ते 22 वर्षाचे मायबाप तिला बोटी करतात, तळ हातावर फोडागत जपतात आणि त्या मायबापांना सांगते मी तुम्हाला ओळखत नाही. सरकार सुद्धा त्या गोष्टींना मान्यता देतं. महाराज, आंतरजाती विवाह जरूर झाले पाहिजे, पण त्या नियमाला एक आट दिली पाहिजे. आंतरजातीय जरूर होतील विवाह, पण जोपर्यंत त्या फॉर्मवर बापाची सही होत नाही तोपर्यंत ते लग्न ग्राह्य धरलं जाणार नाही, अशी काहीतरी आट ठेवली पाहिजे. काय चाललंय, काय चाललंय? अरे आपल्या धर्मातल्या तरुण पोरी दुसऱ्या धर्मांमध्ये जात आहेत आणि अजून वरून सांगतात आमचा प्रेम विवाह आहे. माय दादा दोघांना विचारतो, बहीणले बिन भाऊले बी, ज्या मायबापासने तुमले जन्माला घाला त्यासनं प्रेम समजणं नाही तुमले. रस्त्यावर 2-2, 5-5 मिनिटं बोला, मग इथलं प्रेम आहे पै गे बानट सुरूत ना. अरे कधी जाना पैचाना बाई, तुम्ही तर चालले जातात, पण कधी हा विचार केलाय की तू गेल्याच्या नंतर तुझ्या बापाला भाऊबंद बोलू देत नाही, मान उंच करू देत नाही? कमीत कमी 2 वर्ष जो बाप शर्टाला दाग पडू देत नाही तो बाप आहे ना, भावकीच्या समोर मान खाली घालून बसतो. 2 ते 3 वर्ष काय तुम्ही तिकडे आनंदात राहता असता की दुःखात राहता ते माहित नाही, पण तुमच्यामुळे तुमच्या मायबापांची आबरू जाते. माय मी तर एवढीच भीक मागेल, या प्रेम बिरमना बांधगडमा पडू नका. प्रेम फक्त एकच होतं, कोण? जे माझ्या राधेनं केलं माझ्या कन्हैयावर, ते होतं प्रेम. प्रेम करायचं तर असं करायचं, आणि इतका अधिकाराचं प्रेम करायचं दादा. हो सांगायला आवडेल मला. बोलू ना 15 मिनिटं अजून. हा 1 तास म्हणजे तुम्ही ठरायले जिराबो यांनी. काय हरकत नाही, 11:30 वाजलेत, अजून 15 मिनिटं 12 वाजेच जातील. मी तुम्हाला बी 12 वाजत दिसून मना बी वाजायला दिसू. प्रेम करावं राधेसारखं आणि कन्हैयासारखं, हक्काचं आणि अंतकरणापासून. कसं? जेव्हा गोकुळ सोडून जेव्हा भगवंत मथुरेत जात होते ना, प्रेम कोणाला म्हणतात सांगायला बरं का, लक्षपूर्वक आहे का. गोकुळ सोडून जेव्हा मथुरेत जात होते ना, मथुरेत जायच्या आधी गोकुळामध्ये नंदबाबांना भेटलं गेलं, यशोदा मैयाला भेटलं गेलं, सगळ्या गोपिकांना भेटलं गेलं. राधा एका कोपऱ्याला उभी, तर राधेच्या जवळ गेले. राधेला सांगितलं, राधा अब मुझे जाना पडेगा. कहाँ जा रहे हो लाला? राधा अब मुझे जाना पडेगा. अरे कहाँ जा रहे हो कन्हैया? राधा मुझे गोकुल जाना है. तू गोकुल जा रहा है तो लौट के कब आएगा? तू फिरून कधी येणार? म्हणले मलाच माहित नाही मी कधी येतो. कृष्णा तुला माहितीये का, तुझ्याशिवाय मी जेवण करू शकत नाही रे. तेरे बगैर मैं खाना भी नहीं खाती कन्हैया, तेरे बगैर पानी भी ना पीती हूँ कन्हैया, तू लौट के कब आएगा ये तो बता दे. कन्हैया कहता है राधा वो मुझे सब कुछ पता नहीं, पर लौट के कब आऊंगा ये भी पता नहीं. कन्हैया मैं तेरे बगैर नहीं जी सकूंगी, तू लौट के कब आएगा ये तो बता दे. जय विठ्ठल करू का? असा बर चाच माहिती जाडी उपडी राहणार का निंदामा, त्यामुळे सांग राहणार नाही का. मला सकाळ डागाया उपडायला लागणार का म्हणा, चित नाही लागत. इथलं मागं मटेरियल रास म्हणा, इथलं मागं मटेरियल रास मी 1.5 तास ना 45-50 हजार अहो टाइम भरेल वर एक्स्ट्रा फुकट सांग राहणार. फुकट लोक केले पचत नाही, त्यामुळे भाव वाढाय दिले मी. हाय जास्ती नाही ना, ऐसा नाही राहणार, लोक उठायला लागतात बाकी ना. कोण बरं का कीर्तनातून विशाल बाबा सगळ्यांना कीर्तनाच्या आधी सूचना द्यायची, कीर्तनातून कोणी उठायचं नाही जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत. कारण कीर्तनाचे नियम आहे. कीर्तनात बसल्याच्या नंतर आपण संसारी लोक आहेत, आपल्याकडनं पाप घडलेलं असतं ना, आपण कीर्तनात बसलो का आपल्यापासून 2.5 ते 3 फूट अंतरावर असं आपलं पाप तरंगतं, आणि जो चालू कीर्तन उठी शिनिंग जास ना तो पटासना पाप घरलंय जा. तुम्ही म्हणसान महाराज, तुम्ही हासांसाठी सांगा का, अजिबात नाही, सत्यता आहे. मग तुम्ही म्हणसान महाराज जर उठणारा माणूस पट पाप लयचास, मग कीर्तन नंतर बी ते उठ नसते ना, उठा ना. पण कवय जेव्हा आमचे भजनी मंडळवाले जय विठ्ठलचं भजन गातात ना, ते भजनामध्ये त्या पापाची होळी होते आणि ते पाप नाहीच होतं, मग तेव्हा आपल्याला जायला चालतं. पण केव्हा जय विठ्ठलचं भजन होतं तेव्हा उठलं पाहिजे. असं मधमा उठणार आहे ना पटास ना पाप घरलंय जातं, उठो नाही मधमा. हाँ राधेचं प्रेम होतं. राधेनं कन्हैयाला सांगितलं, कन्हैया लौट के कब आएगा? बोले राधे मुझे भी पता नहीं मैं लौट के कब आऊंगा. कन्हैया तुझे पता है मैं तेरे बगैर खाना भी नहीं खाती हूँ, तेरे बगैर जी ना सकूंगी कन्हैया. मैं तेरे ऊपर जो प्रेम करती हूँ उसका क्या अर्थ निकाला कन्हैया तूने? तेव्हा कृष्ण भगवंताच्या मुखातून वाक्य निकाला, राधा तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना वो बच्चों का खेल समझ के भूल जा राधे. तू जो मेरे ऊपर प्रेम करती है वो बच्चों का खेल समझ के भूल जा. राधा सांगते, अरे माझ्या प्रेमाला लहान पोरांचा खेळ समजून विसरायला सांगतोय. कृष्णा कन्हैया सभी गोकुलवासी कहते थे तू छलैया है दिल चुरा के भाग जाता है, तू किसी की नहीं सुनता, किसी का नहीं होता, तू छलैया है दिल चुरा के भाग जाता है. सभी गोकुलवासी कहते थे पर मैंने किसी की ना सुनी कन्हैया. मैं तो तुझे दिल से प्यार करती थी और मेरे प्रेम को बच्चों का खेल समझ के भूलने की बात करता है ना. सुन कन्हैया सुन, आने वाले जन्म में जन्म तू भी लेगा, जन्म मैं भी लूंगी, पर फर्क होगा कन्हैया. आने वाले जन्म में जन्म तू भी लेगा और जन्म मैं भी लूंगी, पर फर्क होगा कन्हैया. क्या? उस जन्म में तुझे राधा बनना है और कन्हैया मैं बनूंगी, और यही जगह पे मैं तुझे कहूंगी कि कन्हैया, यही जगह पे मैं तुझे कहूंगी कि राधे
तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना वो बच्चों का खेल समझ के भूल जा, तब तुम्हें पता चलेगा की नाही की प्यार क्या होता है. आणि ते प्रेम माझी राधा व्यक्त करते. इतकं गोड सांगते ना महाराज, एका मिनिटात सांगतो काय सांगते. देवाला स्वतः कृष्णाला सांगते, तू देव आहे ना, तुझ्याकडे मागणी मागते, ऐक माझी इच्छा पूर्ण कर. येणाऱ्या जन्मामध्ये जन्म तुला पण घ्यायचा, जन्म मी पण घेईल, पण तेव्हा फरक असेल, तेव्हा तुला राधा व्हायचं मी कृष्ण बनेल. आणि या जागेवर मी तुला सांगेल, कृष्ण राधा तू जो माझ्यावर प्रेम करत होती ना, ती लहान पोरांचा खेळ समजून विसरून जाय, तेव्हा तिचे भाव काय असतील ऐका. ए ओ सावरे ओ सावरे हो 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 सावरे बनोगी राधा क्या बात है शाम बनोगी राधा तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा ओ सावरे हो सावरे हो सावरे हो सावरे हो सावरे हो सावरे सावरे हो सावरे बस एक तमन्ना है घर फिर से जन्म मिले मैं शाम बनूं तेरा राधा बन के जी मेरा बस एक तमन्ना है घर फिर से जन्म मिले मैं शाम बनूं तेरा राधा बन के जिए तू राधा बन के जिए ओ राधा बन के जिए दादा भगवंत जेव्हा आपल्या जीवनातून वजा होतो ना, काय परिस्थिती आहे जीवन काय माहिती का, ए जिंदगी की राहों में जिंदगी की राहों में रंजो गम के मेले बीड़ी है कयामत की बीड़ी है कयामत की बीड़ी है कयामत की और हम अकेले जिंदगी की राहों में रंजो गम के मेले जिंदगी की राहों में रंजो गम के मेले. राधा राधा जर का राधाच्या जीवनामधनं जर भगवंत वजा होत असेल, तुमच्या आमच्या जीवनातून जर भगवंत वजा होत असेल, भगवंत नाही तर मग काय, हे बना के क्यों बिगाड़ा रे बना के क्यों बिगाड़ा रे नसीबा श्यामा मेरे कन्हैया मेरे श्यामा मेरे कन्हैया मेरे. राधा जेव्हा सांगते कन्हैयाला, तू तर मला सोडून जाणारा, पण माझी परिस्थिती काय असेल, याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी जिद ये झूठी तेरी मेरी जान लेके जाएगी याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी. बस एक तमन्ना है कर फिर से जन्म मिले मैं जाम बनूं तेरा राधा बन के जिए तू राधा बन के जिए तू राधा बन के बनोगी राधा शाम बनोगी राधा तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा ओ सावरे हो 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 सावरे प्रेम करायचं असेल तर माझ्या भगवंतावर करायचंय, प्रेम करायचं असेल तर माझ्या देवावर करायचंय, नाही का. नाहीतर आपण प्रेम करतो कोणावर, इथे प्रेमला काय अर्थ नाहीये. प्रेम फक्त भगवंतावर होऊ शकतं आणि त्याच्यावरच केल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही.
नाही का? अरे ह्याच प्रभू रामचंद्रांना आणण्यासाठी किती माझ्या हिंदू तरुणांचं तेव्हाचं बलिदान दिलेलं आहे महाराज. म्हणून आज माझा जगाचा मालक अयोध्येमध्ये विराजमान होतोय. आणि हा आनंद नाही साजरा करायचा नुसता, याच्यामध्ये भगवंताचं जे आचरण आहे ते आपण आपल्या अंतकरणामध्ये उतरवा, नियमाचं पालन करा. आणि तेच नियमाचं पालन माझे नाथबाबा या अभंगातून सांगतात आणि साधकांना पटवत असताना सांगतात. तेवढ्यावर थांबत नाही. मग देवावर प्रेम करायचं, देवाचं नामचिंतन करायचं, देवासाठी माळ घालायची नाही. मग आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. मग साधकांनी सांगितलं एवढं नियमाचं पालन जर केलं, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून सांगायलो, एवढं नियमांचं जर पालन केलं तर मग काय होईल? नाथबाबा सांगतात एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परम पूज्य जगी. सगळी चोपदार मंडळी हॅलो, सगळी चोपदार मंडळी हार टाकेल. चला चोपदार मंडळी, सगळी चोपदार मंडळी